पूर्वीच्या प्रसंगाची थोडीशी आठवण. शिवाजीराजे पन्हाळ्याच्या वेढ्यामध्ये अडकलेले असताना तेथून काही करून सुटका केली पाहिजे हा सगळ्या शिवभक्तांच्या मनातला दृढ निश्चय कसं सुटावं. काल आपण पाहिलं की बेत असा झाला की शिवाजी राजांच्या नावाच्या 2 पालख्या जाव्यात. एक पालखी अर्थातच पकडून घेण्यासाठी जाणार आहे, जनमृत्यू मान्यच करायचा आहे. तिच्या जीवावरती शिवाजी राजांची पालखी विशाळगडापर्यंत पोचवायची. विशाळगड पलीकडच्या बाजूने राजांनी उतरला की मग शाहिस्ते खानावरती आक्रमण करायला राजे मोकळे होतील. आणि 40,000 लोकांमधून शिवाजी राजांना विशाळगडाकडे काढणं याची जबाबदारी किती लोकांनी घ्यावी? 650 माणसं, त्यापैकी महाराजांबरोबर 600 आणि बनावट पालखी बरोबर 50. काल आपण तो सर्व प्रसंग पाहिला की शिवछत्रपतींच्याकडे असणारा एक न्हावी ज्याचं नाव शिवा काशीद, त्याने ती जबाबदारी घेतली. तो प्रति शिवाजी म्हणून तिथे बसला. सिद्धी चौहरकडून पकडून घेतलं स्वतःला. बराच वेळ गप्पा मारत काढला. साधारणतः रात्र पडू लागल्यानंतर माणसं पन्हाळ्यातनं खाली उतरली होती. मध्यरात्रीच्या सुमाराला ती दुसरी पालखी पकडली होती. पहाट फुटेपर्यंत त्यांनी वेळ काढला होता. पण तरी सुद्धा ज्याला गजापूरची खिंड म्हणून आज म्हणतात, त्याला गजापूर म्हणजे हत्तीचं नाव द्यावं असं शोभेल अशीच ती खिंड आहे. दोन्ही बाजूनी डोंगराचे असे उंच सुळके आहेत की मधल्यातनं जास्तीत जास्त एखाद दुसरा हत्ती इकडून तिकडं जाऊ शकेल, यापेक्षा मोठी जागाच नाही. त्या खिंडीपर्यंत ही 600 माणसं आली. राजांची पालखी आली. रस्ता इतका खराब होता की चिखल, दगड, गोटे, काटे, पाण्याने कित्येक जागा भरलेल्या असल्यामुळे नक्की किती खोल खड्डा याची कल्पना येत नाही. अशातून पायाचा आपला चबक 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 आवाज होऊ नये म्हणून अनेकांनी आपल्या पायातले चढावही काढून टाकलेले. अशी अनवाणी ही पालखी इथपर्यंत आली. आणि तरी सुद्धा बातमी फुटायची ती फुटली. विशाळगड गाठण्याआधी सिद्धी चौहर हुशार झाला. शिवा काशीदचं ते प्रति शिवाजी पण काही काळ टिकलं, नंतर संपवलं. आणि आता मात्र सिद्धी मसूदला जवळजवळ 4-5 हजाराची फौज घेऊन पिटाळला. कारण सिद्धी चौहर तितकाच शहाणा सेनापती होता. शिवाजी राजा जर 2 पालख्या करून फसवतो तर शक्यता ही पण आहे त्या पालखीकडे सगळंच सैन्य नेलं तर इथनं सुटायला सोपच झालं. पन्हाळा रिकामा नाही करायचा. बरं, बातमी अशी आहे तो पळालाय तो केवळ 500-600 माणसं घेऊन. 500-600 लोकांना 5000 खूप झाले. अशी कल्पना करून सिद्धी मसूदचं घोडदळ उठलं आणि साधारण काही विशिष्ट अंतरावर जे नेहमी युद्धामध्ये घोडदौड करणारे लोक असतात त्यांच्या कानाला त्या आवाजावरून कळतं किती लोक आले आहेत. आणि जेव्हा बाजी प्रभूंच्या लक्षात आलं, राजे आपण पायी पळतोय आणि सैन्य
घोड्यावर सुटलंय. आता हा सामना टिकत नाही. तुम्ही विशाळगडाकडे जाऊन विशाळगडाच्या विरुद्ध म्हणजे पिछाडीच्या बाजूनं उतरणं अत्यावश्यक आहे. हित थांबलो, 600च्या 600 मरतील आणि राजाही कामी येईल, स्वराज्य संपलं. त्यापेक्षा एक करूया का, 300 माणसं घेऊन मी इथं थांबतो, जीवाजीव असेपर्यंत गनिमाचा एकही माणूस खिंडीतून पलीकडे जाऊ देत नाही. एवढा वेळ काढून आपण विशाळगड गाठावा. मात्र इच्छा एकच, गडावर पोचलात 5 तोफांचे आवाज करा फक्त. पूर्वरंगातल्या धाग्याप्रमाणे शब्द देतो, 5 तोफाचे आवाज होईपर्यंत मरत नाही बघा. आणि खिंडीच्या पलीकडं माणसाला जाऊ देत नाही. सोडून जाऊ कसा तुझला, सोडून जाऊ कसा तुझला, सोडून जाऊ कसा. बाजी, तुला एकट्याला सोडून जर गेलो तर माणसं काय म्हणतील रे मला. स्वराज्यास्तव संगे लढलो, स्वराज्यास्तव संगे लढलो, संगे वाढलो, संगे गेलो, संगे वाढलो, संगे गेलो. मरणांती ऐशा संकटिया सोडू कसे तुझला, राया सोडू कसे तुझला. बाजी, तुला युद्धाच्या तोंडावर एकट्याला सोडून जर गेलो तर बघा, आपल्या जिवलग मित्रांना सोडून शिवाजी राजा पळतोय, मग नागरिकांचं काय होणार. लगेच मीडियामध्ये बातमी. नागरिकांची हा कुठली साथ देणार, सैनिकांना सुद्धा सोडून पळाला. अरे माणसं निंदा करतील तुझ्यासारख्याला सोडून गेलो तर. आणि बाजी प्रभूंनी सांगावं, राजे आमच्यासारखे तुमचे मित्र हित उभे असताना साधी खिंड लढवाईसाठी तुम्हाला लढावं लागलं तर लोक आमच्या तोंडात शेण घालतील की एवढा मोठा राजा कशाला लढायला लावला, खिंड रोखायला. मेल्या तुला येत नव्हती का काय. राजे, बोलण्यात वेळ नका काढू. एक एक क्षण लाख मोलाचा आहे. कारण विशाळगडाच्या या भागाला सुद्धा आदिलशहाच्या एका सरदाराचा वेढा आहे. आपण गुप्तपणे विशाळगडला बातमी पोचवली आहे. तुम्ही या मुहूर्ताला तिथं पोचाल, त्याच मुहूर्ताला वर्ण पण सैनिक यायचे आहेत. दोघांच्या कात्रीत बादशहाचा वेढा पकडायचा आहे आणि तो मारायचा आहे. ती माणसं आली, तुम्ही वेढ्याच्या खाली उभे नाही असं दिसलं, सगळा घोळ होईल. राजे, वाटेल ते करा, विशाळगड गाठा. मी बघतो घोडखिंडीचं काय करायचं. आणि मी एका लष्कर तज्ज्ञाकडनं जाणून घेतलं की काय केलं असेल. 300 माणसं, 300 विरुद्ध 3000, हा सामना किती विषम आहे. ते लष्कर अधिकारी सांगतात, निसर्ग हा सगळ्यात मोठा मित्र आहे. तेव्हा
कारण खिंडीत हत्ती 1.5 हत्ती एवढीच जागा आहे, 2 हत्ती जास्तीत जास्त. या खिंडीच्या तोंडात एकदा बाजीप्रभू 2 हातात दांडपट्टी घेऊन उभा राहिला की ही सगळी जागा व्यापली, इथून कोण जात नाही. मग बाजीच्या पुढं ती निमुळती होत जाणारी खिंड आहे, त्याच्या पुढं 10, त्याच्या आणखीन थोडं अंतर ठेवून 50ची फळी, त्याच्या पुढं एक अंतर ठेवून अजून 17ची फळी, त्याच्या पुढं अंतर ठेवून 100, अशा फळ्या करायच्या असतात. जेव्हा पक्कन लोंढा अंगावर येतो तेव्हा पहिल्या 100 हे टिप्पर लढत राहायचं. पण 100 लोकांना 10-10 जण वेढतील तरी संख्या प्रचंड आहे. त्यातले शिल्लक राहिलेले मागच्या फळीकडे येतात, मागच्यानी 10-10 लोकांना गुंतवायचं, त्यातले राहिलेले मागच्या फळीकडे येतात, त्यांनी गुंतवायचं. अशा फळी मागून फळी. बाजी प्रभूंचं वर्णन तर असं आहे, त्यांनी 2 सैनिक शेजारी बसवून ठेवले. कशाला? रक्षणाला नाही, माझ्या अंगात शिरलेले भाले आणि बाण उपसून काढायला. कारण 2 हातात दांडपट्टे आहेत, दांडपट्ट्याच्या टप्प्यात कोणीच येऊ शकणार नाही, कारण ते विजेच्या गतीनं रण 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 फिरणार आहे. लांबून बाजीला संपवायचा मार्ग एकच आहे, धनुष्यबाण. त्याने समजा बाण सोडला आणि तो हित घुसला, काढू कसा? तर एका हाती पट्टा चालू ठेवून खालच्या माणसाने तो बाण पहिला उपसून काढायचा. आणि वाईटातलं वाईट, हितही काही घोड झाला तर खिंड सुटल्यानंतर एक राखीव 100 माणसं राहा. आणि नेहमी टेहळणी खोर लोक असतात. पहिल्या 100तले समजा 20 संपले तर मागच्या फळीतले 20 पुढं सरका, मागच्या फळीतले 20 पुढं सरका, आणि राहिलेल्यापैकी 20 इकडं सरका. ही एक विशिष्ट लष्करी पद्धतीनं चाललेली शिस्तबद्ध झुंज असते महाराज. जखमी असेल तर त्याला बाजूला अरण्यात टाकायचा, गेला तर संपलाच विषय. अशी अख्खीच्या अख्खी फळी उभी केली आणि मुद्दाम प्रार्थना करतो. जर साजरं करता आलं ना तर गुरुपौर्णिमा आपण साजरी करतोच, पण गुरुपौर्णिमेनंतरची जी प्रतिपदा आहे, जो पहाटेचा पहिला सूर्य आहे, तेव्हा हे एकमेकाला भिडले आणि राजे वेढा फोडून विशाळगडावर कधी पोचले तर इतिहास सांगतो साधारणतः तेव्हा संध्याकाळची 3, 3:30, 4ची वेळ आहे. म्हणजे पहाटे 6 ते दुपारी 4, 300 विरुद्ध 3000. त्यांची माणसं दमली थकली तर जाऊन दुसरी येऊ शकतात, आपले तेच राहणार. ब्रेकफास्टला सुट्टी नाही, लंच टाईम नाही, मधला चहा मिळणार नाही. बाकी जाऊ द्या मरू द्या, तलवार राहिली खूप लांब. हातामध्ये काठी घेऊन 15 मिनिटं नुसती फिरवली तरी दुसऱ्या दिवशी आपल्याच हाताने आपण चेपत राहतो, काल फारच पाठी फिरवली. काही किलो वजनाचे दांडपट्टे. अर्थात याचा अर्थच हा आहे की या लोकांचा नित्य युद्ध नसलं तरी नित्य सराव काय आहे, नाही तर अचानक या गोष्टी येतच नाहीत. आणि या संपूर्ण प्रसंगावर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पोवाडा लिहिलाय. जुन्या काळामध्ये हा बाजीप्रभूंचा पोवाडा त्या काळातल्या अनेक सार्वजनिक उत्सवामध्ये मुलं पाठ करून सादर करत असत. कारण सावरकरांची भाषा एक वेगळी गंमत करणारी आहे. तर सावरकरांचे शब्द असे आहेत त्या प्रसंगासाठी. आले आले गनिम खंडित चौताळून आले, आले आले गनिम खंडित चौताळून आले. अन झाले झाले सज्ज मराठे सरसावून भाले. हाजे रे हाले हाले. दीन दीन रणशब्द हर हर महादेव भिडला. दीन दीन रण
हर हर एकची झाला वदती रे चला म्लेंशहा हटला चला चढवा जोराचा हल्ला निकराचा चालू द्या हल्ला नेटाने लढवू हल्ला अर मारित हाणीत हटवित म्लेंशा खिंड पार केला मारित हाणीत हटवित म्लेंशा खिंड पार केला अन तला घालू स्वातंत्र्य संगती रिपुबली गाना अजय जय अजय जय अजय जय अजय दुपारी 12:30 पर्यंत एकही सैनिक खिंड ओलांडत नाही. सिद्धी मसूद वैतागला आणि शेवटी त्यांनी बंदूकवाला बोलावला. लांबून धनुष्य बाणातून बाण अंगामध्ये घुसून सुद्धा मराठे मागे होत नाहीत. बाजी प्रभूत नाहीच नाही. बंदुकीचा बार भरला, लाकडाचं मचाण केलं, उंच जागा. सिद्धी मसूद बंदूकवाल्या सकट वर उभा राहिला. किसो खतम करना है. खिंडीच्या बरोबर मध्ये उभा आहे बघ, ज्याच्या डोक्याची पगडी उडाली आहे. आतमध्ये तुळतुळीत गोटा, एवढी झोपकेदार शेंडी. इकडं वार लागला की इकडं, इकडं वार लागला की इकडं. ढालीसारखं काम करतीये शेंडी. कपाळापासून पायापर्यंत जखम नाही अशी जागा शिल्लकच नाही. तरी 2 हातामध्ये पट्टे घेऊ समोरचा शत्रू टप्प्यात आला. आतमध्येशी जो पट्टा फिरतो 3-4 टाळकी तरी आकाशात उडवल्याशिवाय गप्प बसत नाही लेकाचा. उडावस का हा एक मेला की बाकी सगळे पळतील. आणि बंदूकवाल्याने अचूक नेम धरला. थार दिवशी जी गोळी सुटली महाराज, ती गोळी सुसू आली, ती गोळी सुसू आली. आहा त्या काली वर्मिती घुसली. श्रीबाजी विव्हळ पडला, श्रीबाजी विव्हळ पडला. मागुती काहीसा उठला, बेहोश वीर बर बदला, बेहोश वीर बर बदला, बेहोश वीर बर बदला. छातीत गोळी लागून आडवा झालेला बाजी प्रभू पुन्हा उठून उभा केला. त्यांनी एकच प्रश्न केला, तोफेचा आवाज झाला का? नाही झाला. तोपर्यंत मला मारायला येणार नाही. या यमाला सांगा तोफे आधी नमरे बाजी सांगा मृत्यूला. तोफे आधी नमरे बाजी सांगा मृत्यूला. चला खाल स्वातंत्र्य संगती रिपुवरी घाला. चला खाल स्वातंत्र्य संगती रिपुवरी घाला. हे चला घाल स्वातंत्र्य संगती. छातीमध्ये गोळी लागलेली असतानाही बाजी प्रभू उभा राहतो. हे पाहून शिल्लक असलेल्या मावळ्यांचं बळ 100 पट वाढलं. 4 वाजेपर्यंत झुंज मारली. 300 माणसापैकी कशी बशी 20-30 शिल्लक होती. बाकी सगळे कटून मेले बिचारे. आणि जेव्हा विशाळ गडातनं तोफाचे आवाज आले, बस बस बस, बार धडाधड झाले. हास्यमुख केले, प्राण परतले. हा पहिला बार शिवाचा, दुसरा कर्तव्याचा, तिसरा भवानीचा, चौथा महादेवाचा, बार 5वा धडाडला. सगळ्यांनी आपापलं शरीर झोकून दिलं. अरे आता खिंडीतला शत्रू गेला काय आणि आला काय, आता काय फरक पडतो. पण तरी बाजी आडवे झाले, त्याच्यावरनं घोडदळ गेलं, अंगाचे तुकडे झाले.
राहिलेले 20-30 सैनिक जंगलामध्ये दडून राहिले होते. घोडदळ गेल्यानंतर त्यांनी ते तुकडे जमा केले, पालखीत घालून विशाळगडाकडे गेले. कारण विशाळगडच्या पायथ्याशी आता काहीही चिंता नव्हती. आता मागे आलेला सिद्धी मसूद याच्यावरती विशाळगडच्या तोफा इतक्या थडाथड कडाडल्या. राजे सुरक्षित झाले होते की त्या तोफांचे मार खिंडीतल्या मारानंतर खाऊन मार खाल्लेल्या अवस्थेतच तो पन्हाळ्याला आला. शिवाजी कुठं आहे हे नाव सुद्धा घेत जाऊ नका. हे नाव घेतलं तरी कळा येत आहेत कमरेतनं. काय मारायची पद्धत आहे काय माणसाची. मग काहीच नाही जमलं तर किमान पन्हाळ्यावर स्वारी करू. त्र्यंबक पंत म्हणले या अवस्थेत पन्हाळा चढता आला तरी खूप आहे. आता मुळात राजे सुरक्षित झाल्यामुळे सगळ्यांचं मन असं उल्लसित होतं. विषय संपलाच आहे. पन्हाळ्यात सुद्धा जौहरनी मार खाल्ला आणि शेवटी आदिलशहानं त्याच्यावर ठपका ठेवला की ज्या अर्थी तुझा वेढा असताना शिवाजी सुटला त्या अर्थी तू हराम्या पैसे खाल्लेले आहेस त्याच्यामध्ये, तेव्हा तुला नोकरीवरनं काढून टाकतो. कर्नूल सारख्या कर्नाटकातल्या किल्ल्याकडे पाठवून देतो का टाळत. आणि ती येड बिचार काहीतरी चांगली मोठी जहागिरी मिळेल या कल्पनेनं युद्धावर आलेलं, रस्टिकेट केलेल्या ऑफिसर सारखा जौहरही गेला, मसूदही गेला, फाजल खानही गेला आणि राजे वाट पाहत होते. अरे बाजी प्रभू आपला लेकावा कुठं आहे. मग मात्र वार्ता आली. राजे बाजी प्रभू नाही राहिले. काय सांगतोस होय. छातीत बंदुकीची गोळी गेली होती तरी मेले नाहीत. राम अयोध्येला येईपर्यंत आपलं तप थांबवायचं नाही. आणि एकदा खिंडीतून एकही माणूस पुढे जाणार नाही बाजी म्हटला का पुन्हा अविश्वास नावाचा विषयच डोक्यात येत नाही. फक्त राजाला एकच दुःख होतं. ते तुकडे आणले, त्या तुकडे आणलेल्या चेहऱ्यावर सुद्धा समाधानाचं हास्य आणि त्या पट्ट्यावर आवळलेल्या मुठी सुटत नव्हत्या असे घट्ट धरले होते. मोठ्या कष्टाने त्या मुठीतनं दांडपट्टा काढला आणि त्या मुठीत आपला हात ठेवला. राजांचे एवढेच शब्द, बाजी तुमच्यासारखी जीवाभावाची माणसं जर अशी सगळीच अर्ध्या रस्त्यात मला सोडून जायला लागली तर माझ्या राज्याभिषेकाचा आनंद मी घ्यायचा कसा. रामचंद्र माझ्यापेक्षा कितीतरी भाग्यवान. त्यांच्यासाठी योगदान देणाऱ्या लोकांना ते सिंहासनावर बसलेले बघता तरी आले. मी आनंदही करू शकत नाही आणि बाजी तुला विसरूही शकत नाही. पण एकटा बाजी नाही, लक्षात ठेवा, शिवाजी राजांच्या जीवनामध्ये असे अनेक भरत आहेत की ज्या एकेका भरतावर एक एक अयोध्या सोपवली तर उद्या तुम्हाला पुढच्या युद्धात मागच्याची काळजी करायची कारण नाही. आणि परत आल्यावर हे स्वराज्याला मिळतील का किल्ला घेऊन पुढच्या पक्षात जातील. असल्या कोणत्याही क्षुद्र भीतीनं शिवाजी राजाच्या मनाला कधी ग्रासूच नाहीये. असे एक ना दोन
लक्षावधी भरत या रामायणाने आपल्याला दिले. असे भरत जिजामातेनं रामायण शिकवलं, त्यातून निर्माण झाले. मग तेव्हा जो निर्माण झाले, मग आता काय आहे? आता भरतांची कमी नाहीये, जिजामाईची कमी आहे. सगळी आपली कॉलेजातली शाळेतली मुलं चांगलीच आहेत हो, त्यांच्यापर्यंत रामायण पोचवणारी आई राहिली नाही. आणि जिथे रामायण चाललंय तिथे आणणारी माणसं राहिली नाही. आज दुःख या गोष्टीच आहे. तुमची आमची मुलं ज्या काही शाळा कॉलेजात शिकतात, आज तर रविवार होता, अजून 10-12 वर्षांनी याच्या पुढचं कीर्तन करण्यासाठी माझा छोकरा येऊ शकेल, ऐकायला कोण असणार आहे? एक कोणीतरी उत्तराधिकारी तरी आणून मठात ठेवला पाहिजे. ऐ, आता मी मेलो की तू ऐकत बसायचं बरं इथे? अहो, तुमच्या आजी आजोबांनी आपल्याला आणलं म्हणून आपण इथे आहोत. 10 वर्षानंतर इथे उत्सव कोण करणार? हा थोडासा विचार जर केला तर थोडं इमोशनल ब्लॅकमेल करावं लागलं तरी चालेल, पण पुढच्या पिढीला आग्रह करून किमान सुट्टीचा हा दिवस काही काळ का होईना सार्थकी लावण्यासाठी, बाबा रे, ही एक एक समर्थांचे मोठ, ही एक एक पावनखिंड आहे, जी शिवाजी राजाच्या हिंदवी स्वराज्यासाठी एकेका गावामध्ये एकेका प्रांतामध्ये राखायला आपल्या सगळ्यांना त्यांनी बाजीप्रभूसारखं ठेवलंय. बाजीप्रभूची झुंज एका दिवसाची होती, आपली झुंज अनेक वर्षांची आहे. तेव्हा ही फळी थांबली तर पुढची फळी करून ठेवणं हे तुमच्या आमच्या रामभक्तीला शोभणारं असं कृत्य आहे. आणि ते घडावं, घडणार, घडत राहणार यात संशय नाही. आणि यासाठीच राम गावा, राम ध्यावा, राम जीवीचा विसावा, राम गावा, राम ध्यावा, राम जीवीचा विसावा, राम जीवीचा विसावा, राम जीवीचा विसावा. हे श्री